काल एका पॉडकास्टमध्ये डॉक्टर असं म्हणत होते की आजकाल मैदान खाली झाले आणि हे मूळ कारण असेल की येणारी पिढी जी असेल म्हणजे नवीन मुलं जी आत्ता असतील ती येणार काय सर्वाधिक जास्त तुम्हाला डिप्रेशनमध्ये मिळतील. तर मैदानं खाली आहेत म्हणजे काय हो, तर तुम्ही एक साधा विचार केला की तुम्ही तुमच्या बालपणामध्ये जे खेळ खेळत होता ते खेळ जवळपास संपूर्णपणे नष्ट झालेत. मी असं म्हणत नाही की शाळेचे ग्राउंडवरचे खेळ असतील ते. तुम्ही साधा विषय घ्या तुम्ही तुमच्या गलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आयर्लंड म्हणा किंवा गट्ट्या म्हणा किंवा शाळेच्या ग्राउंडवरती जाऊन तुम्ही आपला जो हा खेळ होता आंगाभोंगा म्हणा किंवा जे असे गमतीशीर खेळ होते ते तुम्ही पूर्ण गायब करून झाले. कारण की ते गमतीशीर खेळ असे होते की ते तुम्हाला डिप्रेशन म्हणजे तणावातून म्हणजे एखाद्याला शाळेचा अभ्यास आहे पण ह्याचा तणाव होता, पण त्या एका 5 मिनिटाच्या खेळामुळे तो तणाव त्याच्यावरून गायब झाला आणि ते खेळ खेळत असताना तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये काही ना काही आठवणी साठत असतात किंवा आठवणी तयार होत असतात, ज्या की तुम्हाला तुमच्या जसजसं वय वाढेल तसतसं तुम्ही मित्रांना भेटाल तसतसं तुम्ही त्या गोष्टी शेअर करू शकता. पण तीच अवस्था आज बघायला गेलं तर आज तुम्ही तुमच्या जुन्या खेळाच्या किंवा तुम्ही शाळेत कुठेतरी पडला होता, खेळताना काहीतरी झालं होतं, असे किस्से तुम्ही एकमेकांना शेअर करू शकता. पण आज जी लहान मुलं आहेत त्यांना आपण त्या खेळांविषयी महत्त्वच सांगितलं नाही. त्यांच्या हातामध्ये डायरेक्ट आपण जरा काय झालं की आपलं मोबाईल दिला आणि मोबाईलवरच्या गेम खेळून त्यांनी स्वतःच्या म्हणजे बुद्धीवरती एक वेगळा स्थान वाढवून घेतला की आपल्यासोबत कोण नाही, आपल्यासोबत जे 4 मित्र बोलतायत ते पण ते गेममध्येच बोलतात. कॉम्पिटिशन कशी ॲक्चुअल कॉम्पिटिशन झाली पाहिजे. हां, आम्ही पळायला गेलो होतो तर त्यानं मला मागं टाकलं, तो पडला, ही अशी कॉम्पिटिशन होणं वेगळं होतं. पण कॉम्पिटिशन काय होते तुम्ही चर्चासुद्धा तुमच्या आजूबाजूच्या मुलांच्या पाहत असतील की चर्चा त्यांच्या अशा होत्या की त्यानं गेममध्ये मला हरवलं, त्यानं गेममध्ये तिनं बंदूक दिली नाही. ह्या सगळ्या मोबाईलची चर्चा तुम्ही आजूबाजूला ऐकत आहे आजकाल आणि ते खरं कारण आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जास्त तणाव वाढतो. त्यामुळे मैदानी खेळ सर्वाधिक जास्त वाढले पाहिजेत आणि तुमचे जे जुने खेळ होते ते सुद्धा आधीमध्ये त्यांनी त्या खेळांपासून थोडी सुट्टी म्हणून ते सुद्धा खेळ त्यांनी खेळले पाहिजेत. एवढं मात्र नक्की आणि तुमच्या खेळांची जाणीव तुमच्या आजूबाजूच्या मुलांना नक्की करून द्या आणि तुम्ही तुमचे जुने किस्सेही तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांना नक्की सांगा. धन्यवाद.